हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे सगळे? तर आता आम्ही निघालो गावी. सकाळचे 9 वाजलेत. बघा, मम्मी आहे, भाऊ आहे सोबत, पप्पा आणि सीड आहे. तर पुढे आता कुठून जाणार आहे, कोणत्या मार्गे जाणार आहे काय माहित नाहीये. बघूयात. महाशेष जर ओके असेल तर तिथून आम्ही जाऊ, नाहीतर मग आपला खंडाळा मार्गे जाऊ आम्ही. तर तिकडे काय आता पुढे कसं आहे वातावरण माहित नाहीये, कारण इथे तर सध्या पाऊस आहे. तुम्ही बघू शकता, काहीच पाऊस वगैरे नाहीये सध्या तरी. मस्त वातावरण आहे. तर गावी चाललेलो आहोत आणि जत्रेला, आखाड महिन्याची जत्रा असते जुलै महिन्यामध्ये, तर तिथे चाललोय मामाच्या गावी. तर गाईज, स्टे ट्यून. चाललंय महाशेष मार्गाने जायचंय. गाईज, कार मध्ये जमत नाही, मला त्रास होतो, कारण मोशन सिकनेस खूप जास्त होतात मला. तर त्यासाठी विंडो वगैरे ओपन केली आहे, बसले. आता जरा थोडस बघूयात पुढे नाश्ता वगैरे काय भेटतोय का, हॉटेल वगैरे बघूयात पुढे, आणि देन मग जाऊयात. आणि माळशेजनेच चाललेलो आहोत आपण. तर माळशेज मध्ये बघू, थांबलो तर थोडं थांबूयात. काय एक्सप्लोर करायचं असेल तर बघूयात. ऑलरेडी माळशेजचा ब्लॉग टाकलेला आहे मी युट्यूब चॅनलला माझ्या, जाऊन चेक करू शकता. तर गावी काय काय एक्सप्लोर करणार आहे, ते कुठे जाईल गावी, कोणाकोणाच्या घरी जाणार, मामा मावशी वगैरे तिकडे, तर तुम्हाला सगळं काही दाखवेल. स्टे ट्यून गाईज, बाय. सो गाईज, त्या दिवशी पण आम्ही ह्याच हॉटेलला थांबलो होतो. तर बघा मम्मी, तर मला खूप जास्त वॉमिटिंग झाली कारमध्ये. तर मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे मला. मोशन सिकनेससाठी काय आहे का उपाय वगैरे तुमच्याकडे, तर मला प्लीज कमेंट करून सांगा नक्की. आणि मला काय होत, गाडीमध्ये मला जास्त त्रास होतो, प्लेन मध्ये पण मला त्रास होतो. पण मला फक्त, मी जी आहे ना, मला फक्त बाय रोड, ते पण बाईकवरच मला आवडतं जास्त करून. बाकी मला कार किंवा बस काहीही मला नाही जमत, मला खूप त्रास होतो त्याने. फ्लाईट मध्ये सुद्धा मला त्रास होतो. हे बघा मम्मी. तर आता मी मस्त नाश्ता करायला चाललोय. बघूयात, पोटभर नाश्ता केला तर जरा बरं वाटेल का मला. देन ठीक आहे, नाश्ता मागवलाय आम्ही. आणि सीड बघा कसा बसलेला आहे. सगळेजण आम्ही बसलोय मस्त. बघा रे, बघा. तर मम्मी बघा, तुला बोलायचंय काय? माझ्या मुलीच्या चॅनलला लाईक करा, खूप छान व्हिडिओ काढते, तुम्ही सपोर्ट करा तिला प्लीज. थँक्यू. सो गाईज, आता मम्मी जे पण काय बोलली प्लीज मनावर घ्या आणि खरंच मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर बघा, आम्ही सगळेजण आता मस्त नाश्ता वगैरे करतोय. टायमिंग 11:30 वाजलेले आहेत. तर ठीक आहे गाईज, नाश्ता वगैरे आल्यानंतर आम्ही थोड्या वेळात माळशेज घाटामध्ये पोहोचू. गरमागरम भजी आलेली आहे. चहा पाठवा नाही, एक कप नंतर लागेल. स्टार्टिंग सीड पासूनच झाले, त्याला इकडची भजी खूप आवडतात. हॉटेल श्री स्वामी समर्थ हॉटेल आहे इथे मुरबाड मध्ये. तर तिथे आम्ही मस्त भजीवर ताव मारतोय. मम्मी बघा कशी खाते भजी, क्रंची क्रंची भजी आहेत. तिला मस्त कुरकुरीत आहे.
तो गाईज माळशेज मध्ये पोहोचलोय आणि माळशेज मध्ये आलोय आणि ऍक्सिडेंट नाही असं होणार नाही. तर एक मोठा ट्रक ठोकलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. माझ्या पुढेच आहे ते. तिथे खूप जास्त ट्रॅफिक लागले पुढे माळशेज मध्ये. आज आहे 12 जुलै. ठीक आहे. तो गाईज बघा तुम्ही, तो आहे ट्रक आहे ती आणि लिटरली ती मातीमध्ये पूर्ण त्या शिरले. लिटरली बघ पूर्ण ट्रॅफिक लागले. म्हणून येताना जरा गाडी नीट चालवावी, आपली स्वतःची काळजी घ्यावी. नशीब तिथे काय लागलं वगैरे नाहीये मला माहित नाही. आता पुढे गेल्यानंतर समजेल काय झालंय अजून एक्स्ट्रा. तो गाईज माळशेज मध्ये पोहोचलोय. पाण्याचा एक थेंब नाहीये, बघू शकताय. पूर्ण सुकलंय. त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी पूर्ण ओसंडून चालले होते, पण आता काहीच नाही. सो तुला काय बोलायचं असेल तर बोलू. वीक मध्ये एवढा डिफरंट म्हणजे इथे बघू शकता तुम्ही. लास्ट वीकला आम्ही आलो होतो एकच आज आहे 12 तारीख आणि आम्ही आलो होतो 6 तारीखला. 6 दिवसामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 6-7 दिवसामध्ये एवढा पाणी. चला तिकडे जायचंय. जाते. गुड आफ्टरनून गाईज. आता ऑलमोस्ट माळशेजला पोहोचलोय. हॉलिडे मॉर्निंग पासून गाडी चालवत होतो, तर मी कॅमेरा समोर आलो नव्हतं. आता बघू शकता मागे जो व्ह्यू आहे हा पण एकदम जो ग्रीनरी होती ना लास्ट वीकला. आणि आम्ही इथून दोघं जण रिटर्नला जात होतो ना, फुल पाऊस पडत होता, पण आता काहीच पाऊस नाहीये. ठीक आहे. आमचा थोडा डेस्टिनेशन थोडा लांब जायचंय, अहिल्यानगरला. आज मम्मी पप्पा सारखं चाललोय गावाला, थोडं फंक्शन आहे त्यासाठी. तर काय काय एक्सप्लोर करणार आहे ते बघूयात पुढे. स्टे ट्यून गाईज. माझ्या मागे एवढं सुंदर बॅकग्राऊंड आहे ना, इतकं सुंदर वाटतंय. हवा येते, फक्त पावसाचीच कमी आहे, पण नकोय पाऊस कारण आम्हाला गावी जायचंय. तर हे बघा मस्त फिरतोय आम्ही. मम्मी बघा मस्त. कसं वाटतंय तुला इथे? एकदम छान मस्त. काय फील होते आतमधून? म्हणजे थंड वातावरण आहे, फ्रेश वाटते, खूपच छान वाटतं. तुम्हाला काय वाटतंय पप्पा इथे आज? चांगलं वातावरण आहे, चांगलं दृश्य आहे. माळशेज घाट हा चांगला प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. पॉइंट आहे आणि धबधबे इथं भरपूर आहेत, पण आता पाऊस नाही आहे. गेल्या रविवारी आमच्या पोरांनी एन्जॉय केलेला आहे. पण एवढं फुल तुम्ही काय लगता है? फ्रेश वातावरण लग रहा है, मस्त रिलैक्स हवा आहे. लग रहा है. इतने दिन के बाद यहाँ पे आए हो, एकदम रिलैक्स लग रहा है. सो गाईज सगळ्यांना खूप मस्त वाटतंय इथे. खूप छान वाटतंय कारण ती हवा बघताय ना तुम्ही, असं वाटतंय वाव, खरंच खूप छान वाटतंय. सीट तर बघा असं आरामात बसलाय ना, जसं बाबा दुनिया का टेन्शन इसको ही आहे. सगळ्यात म्हणजे टेन्शन फ्री माणूस. आणि मम्मी बघा कशी बसली आतमध्ये. इथूनच हाय करते ती मस्त. तिची तर खूप मजा चालली मम्मीची. पप्पा बघा. मम्मी आता बोलत होती माक्याचं कणीस खात खाता पण चालत, पण तिथे माकड आहेत. जरा करून घेतलं असं झालं. चलो हम लोग जा रहे हैं उधर. उस दिन गए थे उधर, देखो पूर्ण धुक्याने भरले होतं. आज काहीच धुके नाहीये. वाळवंट झालं एकटा गेल्या सध्याला भीती वाटत होती इथून जायला, कारण का टेन्शन येत होतं काही पडलं वेळी. आता काहीच नाही. चलो. हे गाईज, तर आता माळशेज मधून आलोय फिरून. तर आता इथे जेवायला एक फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे, हॉटेल हर्ष म्हणून. तर तिथे चाललोय जेवण्यासाठी. खूप भूक लागली होती. मगाशी खाल्ली होती मॅगी आणि हे खाल्लं होतं आपलं मका वगैरे खाल्लं होतं, पण आता मग भूकच लागली. मम्मी पप्पा पण आहेत सोबत ना, आता त्यांना पण भूक लागली होती. तर आता आम्ही इथे जेवायला जाऊयात. मस्त बघूयात काय मागवता येते, चांगलं काय भेटते का जेवायला. देन पुढचा प्रवास बघूयात. ठीक आहे, बाय. हे गाईज, आता जस्ट जेवण झालं आमचं. थोडस वॉक केलं आणि आता चाललोय आपण पुढच्या रस्त्याला. तर मस्त हवा येते. मी विंडो ओपनच ठेवली कारण माझा मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी. तर मेंढ्या चालल्यात बघा किती छान छान. काय भारी वाटत. बकऱ्या, मेंढ्या.
गावी आलं ना गाईच हेच हेच बघण्यासाठी मस्त वाटत. इथून ना राईट साईडला शिवनेरी गडावर जाऊ शकतो आपण. त्याला फक्त एक तास अर्धा एक तास लागतो जायला इथून जाऊ. आणि इथे आपण पुढे आलो आहोत. ओतूर मध्ये आली आता मी. तर पुढे एक 10-15 किलोमीटरवर आळेफाटा आहे. देन त्याच्यानंतर आपल्या पुढे अजून खूप वेळ आहे आपल्या गावी जायला. आम्ही फिरत वगैरे थांबत खूप वेळ झाला आम्ही थांबत. 9 वाजता आम्ही सकाळी निघालो घरातून. अजून आता वाजले आहेत 3:30-4 वाजत आले तरी आम्ही इथेच फिरतो गाईच. वाटत असेल ना. बघा किती सुंदर कुत्र्याचे पिल्ले. सो गाईज मी आता पोहोचले गावी. जवळच आले. मी आता मावशीच्या घरी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये इथं गाडीच्या पुढे शेळ्या आहेत, बकऱ्या चालल्या संध्याकाळच्या त्यांच्या घरी. छान वातावरण आहे. संध्याकाळचं वातावरण गावचं खूप मस्त वाटतं. मला तर आवडतं गावचं वातावरण संध्याकाळचं. काय सुंदर वाटतं हे. वाव. आम्ही आलोय घरी गाईस. उतरते आता मी गाडीमधून. सो चप्पल घालते. सकाळी 9 वाजता निघाले. सो गाईज आम्ही आलोय आता घरी. पप्पा बघा कसे बसलेत. हे मावशी जया कांबळे सिंगर आहेत खूप मोठ्या. मम्मी बघा. जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता जातोय घरी. व्हिडिओ मास्टरला त्या बघा कशा भेटल्यात एकमेकींना किती दिवसानंतर. बघा कशा भेटल्यात एवढ्या दिवसानंतर भेटल्यात. तर काढला का हे गाईज कसे सगळे. तर आता आम्ही झाले रात्र झाले. आम्ही मस्त बसलोय. मावशी आता एक गाणं गाणार आहे. तुम्ही बघा. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा. ओके गाईज आता आम्ही सगळं जेवण झालंय. मस्त बसले. तर हे बघा घरामध्ये मस्त जेवायचा कार्यक्रम चालू आहे. सगळेच जण फॅमिली आम्ही बसलो जेवायला. अजून बाकीचे सगळे जेवण बाहेर गेलेत पॉप करायला. तर मस्त वाटतंय. खूप थंड वातावरण आहे. नारायण 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 कसे सगळे. तर आता मस्त जेवण झाले आणि मी आता बाहेर वॉक करतेय रात्रीचं. तर माझ्यासोबत एक मस्त अशी एक माझी फ्रेंड आहे. तुम्हाला दाखवते माझी फ्रेंड. बघा किती क्यूट फ्रेंड आहे. मला त्रास देते पण लय. हे बघा किती ओरडते बघा. किती क्यूट आहे. पण आताच तिचं मस्त जेवण झालं. तिने पण मस्त मटण हाणलंय तिने चांगलं. तर आता तिचे पण पोट भरलंय चांगलं. बघा लय त्रास देते. आणि अजून एक आहे गाईस ती पण दाखवते. बघा गाईस बघा काली डोस. बघा किती शांत आहे. बघा गाईस सो इथे आमच्याकडे 2 मांजरी आहेत माझ्या मावशीच्या घरी. तर एवढ्या क्यूट आहेत ना त्या मांजरी. 2 पिल्लं आहेत छोटीशी. खूप छान आहेत.